तर बरेच जण म्हणतात तुम्ही नुसतं सरकारी नोकरी करतो वगैरे असं सांगू नका. खूप इम्पॉर्टंट आहे की तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे, याचं उत्तर तुम्हीच द्या. शुभ सकाळ मित्रांनो. तर तुम्ही सांगितल्यानुसार मी आज प्रश्न आणि उत्तरांचा व्हिडिओ घेत आहे आणि एकदम भारी ठिकाणी बसलो आहे आम्ही. हे बघा गजानन महाराजांचं मंदिर आहे इकडे आळंदीला. तुमचा जो काही प्रश्न असेल ते मुक्ता मला विचारेल आणि त्याचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेल कसं बस. अश्विनी बोरताई म्हणतात की रोजच्या धक्याधुकीच्या आयुष्यामध्ये तुम्ही इतकी सुंदर दिनचर्या कशी सांभाळता. तुमचा रोजचा व्यायाम, सूर्यनारायणाचे दर्शन, पूजा, गीता वाचन, कधी कधी यातून कंटाळा पण येत असेल ना, कारण चांगल्या गोष्टी रोज कराव्या लागतात, वाईट आपोआप होतात नाही का. या आंतरिक ऊर्जेचा स्रोत काय आहे हे जाणून घेण्याची त्यांची इच्छा आहे. तर हा खूपच भारी प्रश्न होता आणि याचं उत्तर आहे ना मला असं सांगता येणार नाही, कारण कमी वेळात मला पटापट सांगायचं आहे, कारण लोक पण येत आहेत जात आहेत इकडं. त्यामुळं की माझी दिनचर्या आहे ना मी एकदम स्ट्रिक्ट केलेली आहे. म्हणजे या गोष्टी ह्या झाल्याच पाहिजेत रोज. म्हणजे व्यायाम करणे, गंध लावून देवपूजा, नंतर सूर्यनारायणाला नमस्कार, मग भगवद्गीता वाचणे. कारण ह्या सर्व गोष्टी आहेत ना रोज रोज करून माझ्या लेकीला पण माहीत झालेल्या आहेत. त्यामुळं मी आंघोळ करून आलो ना ती म्हणते टिक्का लाव, आणि नंतर टिक्का वगैरे लावून झालं का पहिला पाठ आणायला जाते ती आणि म्हणते आता हे वाचायचं, देवबाप्पाचं वाचायचं. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या मला अजून प्रवृत्त करतात की ह्या असं आपण राहिलंच पाहिजे नाही का, कारण याचा आपल्या मुलावर प्रभाव पडतो आणि सगळे संस्कार त्यांच्यावर घडतात. पुढचा प्रश्न विचारलेला आहे शशिकलाताई प्रसाद, कामिणी कदमताई, छाया खेडकरताई, स्नेहा निकमताई, यश अमरावतीकर, कांदेकर सुजित, UPSC जर्नी, सोनाली रक्षेताई. यांचा असा एक कॉमन प्रश्न आहे की तुम्ही दोघे जॉब काय करता. मी सरकारी नोकरी करतो. तर बरेच जण म्हणतात तुम्ही नुसतं सरकारी नोकरी करतो वगैरे असं सांगू नका, स्पेसिफिक सांगा. आणि काही जणांनी कसं मी कामानिमित्त शाळेमध्ये गेलो होतो तर आणि तो व्हिडिओमध्ये आलेला आहे, तर काही जणांना वाटतं मी शिक्षक वगैरे आहे का, तर असं काही नाही आहे. मी सरकारी नोकरी करतो आणि मी न्यायिक सेवेमध्ये कामाला आहे आणि जी मुक्ता आहे ती बँकिंग सेवेमध्ये कामाला आहे. अजून एक कॉमन क्वेश्चन आहे कामिनी कदमताई, रुबीताई यांचा असा प्रश्न आहे की तुमचं आणि वहिनींचं शिक्षण काय झालं आहे. माझं BCom झालेलं आहे आणि माझं 2D ॲनिमेशन 3D ॲनिमेशन झालेलं आहे, बस एवढंच झालं आहे. आणि मुक्ताचं झालेलं आहे BE इलेक्ट्रॉनिक्स आणि डेटा सायन्सचा तिने आता नुकतंच डिप्लोमा केलेला आहे. अजून एक कॉमन क्वेश्चन आहे खुशी भगतताई, चैताली महालकरताई, सोनाली चव्हाणताई यांचा. खूप इम्पॉर्टंट आहे की तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे, याचं उत्तर तुम्हीच द्या. तर कसं आहे माहिती आहे का, जसं सगळ्यांचं असतं ना की पाहायला गेलं आणि आवडलं तर लव होतं आणि नंतर अरेंज मॅरेज होतं, तसंच आहे ते आमचं लव प्लस अरेंज मॅरेज म्हणता येईल त्याला, आहे का नाही. अजून एक कॉमन क्वेश्चन आहे अक्षरा कांबळेताई, श्रेया निघोजकरताई, ऋतुजा फडतरेताई यांचा की तुम्ही कुठे राहता. तर मित्रांनो आम्ही सध्या नवी मुंबईतील कोपरखिरणे येथे राहतो आणि आमचं जे मूळ गाव आहे ते बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात टेंभुर्णी हे गाव आहे आणि मुक्ताचं जे माहेर आहे ते बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यामध्ये आहे आणि तिचं सध्या इकडचं नवी मुंबईतलं माहेर आहे उलवे. तर मित्रांनो असे काही तुमचे प्रश्न होते. कसं आपली माणसं आपुलकीने विचारतात की तुमचं हे काय ते काय, तर आमचं देखील काम आहे ते तुम्हाला सांगणं आणि तसं मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देतच असतो म्हणा. पण तरी देखील बरेच जण म्हणत होते की असा क्वेश्चन आणि आन्सरचा व्हिडिओ बनवा, म्हणून बनवला. आणि हो आमच्या मुलीचं नाव शिवांजली आहे बरं का. मी तिला काही म्हणतो, चिमणी म्हणतो, बुब्बू म्हणतो, खोडीची म्हणतो असं आहे, कारण आपल्या घरातल्या घरात आपण त्यांना काही म्हणू शकतो नाही का. आणि तिलाही भारी वाटतं, ती स्वतःच म्हणते. आम्ही तिला बाई पण म्हणतो, एवढी एवढीशी बाई असं नाही का, स्वतःलाच म्हणून घेते मी बाई आहे. ती स्वतःलाच म्हणते मी बाई आहे, मी बुब्बू आहे असं आहे. आता ती झोपलेली आहे, आता तिला पण आम्ही इकडे मंदिरात घेऊन येणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून काही प्रश्न असतील तर तेही विचारा, त्याचा पण नंतर व्हिडिओ बनवून टाकू.